काम ऐकायला लागला, टीचरांचं ऐकायला लागला, टायमावर होमवर्क करायला लागला, कोणालाच मारत नव्हता। असं करत करत राजूची डब्बी फुल भरून गेली। आणि मग राजूने त्यांच्या गावात एक नदी असते ना, मग नदीच्या कडेला तो जोर जोरात ओरडत नाचत चाललेला असतो की आता मी स्वर्ग बघणार, मी स्वर्ग बघणार। तर नदीच्या कडेला एक झाड असतं आणि त्या झाडाखाली एक वृद्ध व्यक्ती, म्हातारे आजोबा बसलेले असतात आणि ते आजोबा त्याला हात करून बोलवतात आणि म्हणतात तू आत्ता काय बोलत होता ते सांग। तर तो म्हणतो की मी स्वर्ग बघणार म्हणून। ते म्हणतात कसं बघायचं? तो म्हणतो चांगलं चांगलं काम केलं ना की मग ही डब्बी फुल भरते की मग आपण कुठे जाऊ शकतो? स्वर्गामध्ये, स्वर्ग बघू शकतो, श्रीकृष्णाच्या दुनियेत जाऊ शकतो। आजोबा म्हणतात मी हलू तरी शकतोय का जागेवरून? मग मी चांगलं काम करू शकतो का? तर मग ते काय म्हणतात की तू तुझी डबी मला दे आणि मग मी जाऊन स्वर्ग बघतो। आपण असती तर दिली असती का? कोणी दिली असती? अच्छा, थोडेच जण आहे। कोणी, आता तुम्ही खाली घ्या, कोणी नसती दिली? आता मधले कुठे गेले? मधले कोण आहेत? देणारे की न देणारे? मी तर नसती दिली, तुम्ही दिली असती का? तर मग तो छोटा मुलगा खूप राजू चांगला असतो की तो त्याची डब्बी लगेच साधूला देतो, कारण की भगवान पण परीक्षा बघतो ना की राजू डब्बी भरेपर्यंत चांगलं वागतोय की खरखर चांगलं बनलाय म्हणून। तर राजू खरंच चांगला झालेला असतो आणि राजू ती डब्बी त्या आजोबांच्या हातात देतो। तर ते आजोबा जशी डबी हातात देतात तर कोण बनतात? स्वप्नातले साधू बनतात आणि ते राजूच्या डोळ्यावर हात ठेवतात आणि त्याला ती स्वर्गाची दुनिया दाखवतात आणि म्हणतात मी तुला ह्या दुनियेमध्ये घेऊन जाईल। कोणाकोणाला अशी दुनिया पाहिजे इथं? अच्छा, सगळ्यांना पाहिजे। मग काय करायला पाहिजे? हात खाली घ्या। काय काय चांगलं काम करणार तुम्ही? चांगलं काम करायचंय ना, मग काय चांगलं काम असतं? सांगा सांगा। अच्छा, व्हेरी गुड, की सगळ्यांचं हे ऐकणं